निवडणूक आयोग हा चोरी करतोय आणि वोट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे आणि आता गली गली में शोर है चुनाव आयोग चोर है हे वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाईलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे. या निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे. आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असं वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकार मोदी सरकार हे सांगत असतानाही राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घेण्याकरता केंद्रीय सरकारला जसं भाग पाडलंच त्याचाच दुसरा भाग हा निवडणूक आयोगाला राहुल गांधी वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही याचेच असणारा आजची पत्रकार परिषद म्हणजे त्याचेच एक संकेत आहे. फडणवीसांनी असं म्हटलं की ज्यांची नोट चोरी बंद झाली ते आता वोट चोरीच्या नावाने ओरडत आहे. कोण फडणवीसांनी काय म्हणाले? आता त्या फडणवीसांचा जो संताप आहे हा समजण्यासारखा आहे. कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि आता त्यांची चोरी पकडल्या गेल्यानंतर त्यांनी आता धचा मा करण्याची त्यांची जी जुनी पद्धत आणि परंपरा आहे ती ते कायम ठेवणार आहे. त्यामुळे त्यांची जी चिडचिड आहे आणि त्यांचं वड्यावरचं वांग्यावर काढणं जे आहे हे समजून घेण्यासारखं आहे. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, कसं पाहता? जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करून चालणार नाही. जैन बोर्डिंगचा संपूर्ण ती 3.5 एकर जमीन ही जैन धर्माची जमीन गिळंकृत करणारा जो आका होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता. यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे. हा व्यवहार तर रद्द झालाच असता, आज नसता झाला तर उद्या झाला असता. कारण एकंदरीत त्यातला अनियमितता आणि त्यातलं जे काळबेर आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता. आता मोहळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे. मात्र यातले दोषी कोण होते? एवढी मोठी अनियमितता कशी झाली? मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असणाऱ्या धर्मदाय आयुक्तांनी नियम डावलून परवानगी कशी दिली? या मूलभूत प्रश्नांचे उत्तरं ही मिळाली पाहिजे. उत्तरच नव्हे तर या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. नुसता तो व्यवहार रद्द करून चालणार नाही. फलटण प्रकरणामध्ये काल फडणवीसांनी क्लीन चिट दिलेली आहे माजी खासदारांना, तुम्ही निंबाळकर यांना. तुम्ही काँग्रेस कसं बघता याच्याकडे? त्यांच्या क्लीन चिटचा जो एकंदरीत प्रकार आहे आपण बघितला आहे की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि त्यामध्ये कितीही काळं बेरं कोणी टाकला तरी ते लगेच ताबडतोबीनं स्वच्छ करून घेतात. अशाच प्रकारे त्यांनी आरोप अजित पवार यांच्यावरही केले होते, छगन भुजबळांवरही केले होते, अनेक लोकांवर जे आरोप केले होते आणि सत्तेत सोबत घेतल्यानंतर या सर्वांना क्लीन चिट दिली होती. देवेंद्र फडणवीस ही क्लीन चिट ही एका अर्थाने त्या गटामध्ये ते सहभागी असल्याचा देखील कुठेतरी पुरावा आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का? उद्या नागपुरात पोहोचत आहेत ते. बच्चू कडूजी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती. यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. 1100 कोटी रुपये जे आहे ते अजून बँकेत पडलेले आहे. प्रशासकीय फार देरी होत आहे सगळ्या. हे सरकार आता कुठेतरी हे दिवाळखोरीच्या किनाऱ्यावर उभं आहे. या सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे जे पैसे आहेत दिवाळीच्या पूर्वी त्याची जी काही नोट पुटअप केली होती, त्याचा जो काही चेक, त्याची काही फायनान्शियल जी प्रक्रिया पूर्ण केली होती ते देखील चेक वटू शकले नव्हते. त्यामुळे सरकार पंतप्रधान आवास योजनासारख्या फ्लॅगशिप प्रोग्रामचेही पैसे देऊ शकत नाही, लाडकी बहिणीचेही पैसे दिवाळीत देऊ शकत नाही. आणि असं सर्व असताना नुसतं जे पॅकेज आहे ते पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होणार आहे म्हणून वटाण्याच्या शेतकऱ्यांना अक्षता लावण्याचा तो प्रयत्न होता. वास्तविक पाहता हे सगळं जे पॅकेज आहे हे फोल आहे आणि या पॅकेजमधून काही मिळणार नाही. ही त्यावेळेची असणारी आम्ही व्यक्त केलेला संशय हा खरा ठरत आहे. हे सरकार ज्यांचा इन्शुरन्स कंपनीचे
वीज कडाडल्यानंतर पुरात वाहून गेल्यानंतर 4 लाख रुपये हे इन्शुरन्स पोटी मिळतात. तेही त्यांनी पॅकेजमध्ये दाखवले. मुळात आमची जी मागणी आहे त्या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहे किंवा पॅकेज जे आहे हे थोतांड आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी सरसकट हेक्टरी 50,000 रुपये ही मदत करावी, कुठलीही त्याच्याशी कमाल मर्यादा न ठेवता. आणि रब्बीच्या हंगामाची मदत करणं आवश्यक होती, कारण रब्बीला बियाणं खत हे सरकारने द्यायला हवं होतं, मात्र ती वेळ आता पुढे गेली आहे. आणि रब्बी पोटी 10,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान हे रब्बी पिकांसाठी त्यांनी द्यावं आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. आणि करिता या एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावं आणि केंद्र सरकारकडून पॅकेज घेऊन यावं, ही आमची मागणी आहे. अमित शहा आज मुंबई राहुल दौऱ्यावर गांधींनी आहे. एक ट्विट केलं होतं काल फलटणच्या संदर्भात. त्याच्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया आली. फडणवीस असं म्हणतात की राहुल गांधी काय ट्विट करतात त्यांच्या हँडलवरून काय त्यांनाही माहीत नसतं आणि काँग्रेस सगळ्या संवेदनशील विषयांवर राजकारण करतात. मुळात देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरलेले आहेत आणि त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक संतप्त घटना घडत आहेत. जेव्हा स्वारगेट या ठिकाणी एका महिलेचा बलात्कार जेव्हा होतो तेव्हा गृहमंत्री म्हणतात की ती महिला किंचाळली असती, ओरडली असती तर बलात्कार झाला नसता. तर केंद्रीय एका मंत्र्याच्या घरातील परिवारातील महिलेला जळगाव जिल्ह्यामध्ये तिला यात्रेमध्ये पोलिसांच्या समक्ष चढल्यानंतर कारवाई होत नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. इतक्या गंभीर घटना या महिलांच्या अनुषंगानं या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात गृह विभागाचे मंत्री असताना कोणते शब्द दिले? त्यांनी कोयता गँग शब्द दिला, त्यांनी आका नावाचा शब्द दिला, त्यांनी खोक्या नावाचा शब्द दिला. आणि या सगळ्यातून एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची लक्तरं ही वेशीवर टांगल्या गेलेली आहे आणि याला पूर्ण देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, कारण स्वतःला कुठेतरी गडचिरोलीच्या खदानी आता कोणाला वितरित करायच्या आणि देशाचं पंतप्रधान आपल्याला कसं होता येईल या 2 खटाटोपामध्ये. आणि तिसरं, कंबोज नावाचा जो एक प्राणी आहे तो जसं मोदींजवळ 2 सेट आहेत, एक अडाणी आणि एक अंबानी, तसं देवेंद्र फडणवीसांना वाटतं आपल्याजवळ एक सेट असला पाहिजे. म्हणून त्या कंबोजची संपत्ती कशी वाढेल या 3 गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत. त्यांचा महाराष्ट्राच्या विकासाशी, शेतकऱ्यांशी आणि कायदा सुव्यवस्थेशी काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे. आणि एकंदरीत फलटणच्या घटनेवर राहुल गांधींनी जे त्या ठिकाणी भाष्य केलं आणि ज्या संवेदना व्यक्त केल्या तितकी संवेदना ही प्रत्येक मराठी माणसाच्याच नव्हे तर भारतीय माणसाच्या हृदयात असली पाहिजे. त्यामुळे राहुल गांधींच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी सहमती दर्शवत असताना देवेंद्र फडणवीसांनी, कारण हा राजकारणाचा आणि हा सुरक्षिततेचा विषय आहे, महिलांचा विषय आहे, त्यांच्या ट्विटला कुठेतरी एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी बघावं ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. SIR आज पूरे देश में घोषणा हो रही है. चुनाव आयोग ने घोषणा करने से पहले ही ANI चैनल को इस बात का पता लग गया, नहीं, प्रेस कॉन्फ्रेंस बाकायदा ट्वीट किया है चुनाव. हाँ ये लग गया है. इस बात पर बारे में थोड़ा मुझे आश्चर्य हो रहा है क्योंकि चुनाव आयोग की प्रेस होती है तो प्रेस में क्या होने वाला है ये तय होता है. मगर कहीं ना कहीं यहाँ पर भी एक फिक्सिंग के स्वरूप में कुछ चीजें जो हो रही है ये बड़ी संगीन है. राहुल गांधी यांच्या जावयाने एका शिक्षकाच्या नावावर कर्ज घेतलं आणि ते न भरण्याचा आत्महत्येचा प्रयत्न. त्यांच्या जवळच्या लोकांना, जावयांना आणि त्यांनाही बहुतेक लोकांच्या नावावर फसवणूक करण्याची लत लागलेली आहे आणि त्यांना तशा प्रकारचं व्यसन लागलं असावं, कारण गत काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कुठेतरी आता त्याचं सवय लागली असं त्यांचं वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य आज त्यांच्यावर परतू पाहत आहे आणि सत्तेतले जे लोक आहेत हे स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण करण्याकरता काय काय कांड करतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. त्यातलाच हा एक प्रकार आहे. पिछले 11 साल से नरेंद्र मोदी देश के पंतप्रधान हैं और जो नीरव मोदी जैसे जो लोग हैं, जो मेहुल जो चौकसे वो है या और जो है विजय मल्ल्या, इनको लाने में भी तो नाकामयाब रहे. खुद की नोटबंदी करते हुए काला धन जमा करने में भी असमर्थ रहे. और पिछले 11 साल से आप यदि सत्ता में हो तो जिन्होंने चोरी की उनको पकड़ो. आपने जिनको चोर कहा था उनके साथ आप सत्ता में बैठे हुए हो और अभी आप चोरी से मुख्यमंत्री हुए हो और आपकी चोरी उजागर हो रही, इसलिए बौखलाहट में
अभी वो इस प्रकार से बयान कर रहे हैं। राहुल गांधी के ट्वीट पर भी टिप्पणी की, उन्होंने कहा है कि संवेदनशील मुद्दों पर राजनीति हो रही है। राहुल जी ने संवेदना व्यक्त की। एक महिला ये सुसाइड करती है और सुसाइड करते समय यदि कागज पे पेपर पे लिखूंगी तो पेपर में लिखने के बाद हो सकता है कि मेरी सुसाइड नोट गायब हो जाए। इस डर से शायद उन्होंने अपने सुसाइड नोट अपने हाथों पे लिखी है और हाथों पे लिखने का कारण ये प्रशासन पर, लॉ एंड ऑर्डर पर उनका भरोसा नहीं था, इसलिए हाथ पे लिखी। और ऐसी स्थिति में यदि कोई संवेदना व्यक्त करता है तो उसके बारे में इस प्रकार से टिप्पणी करना ये राजधर्म को शोभा नहीं देता।